नमस्कार. मी अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीचा अध्यक्ष लक्ष्मणराव गोरे आहे. आपण गेल्या 2 वर्षापासून ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या आणि इतर ज्या काही मल्टीस्टेट बीड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बंद पडलेल्या आहेत त्या बंद पडलेल्या मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये आपण लोकशाही आंदोलनाद्वारे आपल्या तीव्र भावना शासनाच्या आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आजपर्यंत आपण अनेक प्रकारचे आंदोलनं केलेली आहेत. रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे, मोर्चाचे आंदोलनं केलेले आहेत, उपोषणाचे आंदोलनं केलेले आहेत, इच्छामरणाचे आंदोलनं केलेले आहेत. प्रत्येक आंदोलनाच्या वेळी आपणाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं आपण शासनावर आपल्या ज्या काही ठेवी आहेत ठेवी त्वरित वापस मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. अशाच प्रकारचं आपण परवा 14 ऑगस्ट 2025 रोजी आपण इच्छामरण आंदोलनाची पण आपण शासनाला, प्रशासनाला आणि तपास यंत्रणाला नोटिसा देऊन आपण छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय महसूल आयुक्त आणि CID पोलीस अधीक्षक CID छत्रपती संभाजीनगर येथे आपण इच्छामरण उपोषणाची नोटीस दिली आणि आपण सर्व ठेवीदारांनी मिळून म्हणजे जवळपास 1000 ते 1200 ठेवीदारांनी दोन्ही ठिकाणी मिळून एकत्रितरित्या आपण इच्छामरण उपोषणाची नोटीस देऊन इच्छामरण उपोषणाला बसलो होतो. मात्र त्यावेळी CID पोलीस अधीक्षक CID किरण पाटील आणि इकडं कमिशनर कार्यालयामधील परदेशी साहेब उपायुक्त यांनी आपली प्रत्यक्ष भेट घेऊन आपणाला काही आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी किंवा वेळ देण्यासाठी आपल्याला मागणी केली आणि त्या अनुषंगानं आपण त्यांना काही 15 दिवसामध्ये ज्या काही आपल्या मागण्या आहेत आपण 50 मागण्यांचं आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण यापूर्वीही तुम्हाला सगळ्यांना मी व्हॉट्सअप ग्रुपद्वारे किंवा मीडियाद्वारे आपल्याला ह्या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी किंवा सांगितलेल्या होत्या आणि त्या तुम्हाला ज्ञात आहेत. आजही आपणाला त्या आंदोलनाच्या अनुषंगानं जे काही त्यांनी आपल्याला आश्वासनं दिलेली होती त्या आश्वासनासाठी 17-18 दिवस झाले तरी कुठल्याही अधिकाऱ्याकडून आपल्याला त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळं आपण येत्या काही दिवसामध्ये जन आक्रोश आंदोलन म्हणजे या अधिकाऱ्यांनी, शासनानं, प्रशासनानं आणि तपास यंत्रणांनी सर्व जणांनी ठेवीदारांची भूमिका दिशाभूल केलेली आहे. यासाठी आपण जन आक्रोश आंदोलन करण्याचा प्रयत्न या येत्या 4-8 दिवसामध्ये आपण करणार आहेत. यासाठीचे निवेदन आपण आज त्वरितच मेलद्वारे सर्व प्रशासकीय यंत्रणेंना, अधिकाऱ्यांना आपण पाठवून देत आहोत. अशाच प्रकारचे गेल्या अनेक 2 वर्षाखाली अर्चना सुरेश कुट्टेच्या नावानं आपण FIR नोंद केलेले आहेत. परंतु तपास यंत्रणांनी तिला अटक केलेलं असताना सुद्धा मलिदा घेऊन या लोकांनी तिला सोडून रिकामं दिलेलं आहे. ते आजपर्यंत ते कुणाच्याही हाती सापडलेली नाही आणि आजपर्यंत सापडलेली नाही म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे. तपास यंत्रणाला माहिती आहे की ते कुठं आहे, प्रशासनाला माहिती आहे आणि शासनाला पण माहिती आहे की कोण कुठं आहे. आणि हे जे काही भूमिगत जे काही संचालक मंडळ आणि अर्चना कुठे आहेत ह्या कोण कुठं आहे हे ते तपास यंत्रणाला, शासनाला, सर्व जणांनाच माहिती असताना सुद्धा माहिती आहे. त्याचप्रमाणे ठेवीदारांना सुद्धा काही माहिती असून त्यांनी सुद्धा ठेवीदारांसोबत काही ठिकाणी कॉन्टॅक्ट पण केलेले आहे. यावरूनच ठेवीदारांसोबत जर त्या ॲडजस्टमेंट किंवा बोलणं चालणं होत असेल तर ती शासनाला तर आणि तपास यंत्रणाला तर कंपल्सरी माहितीच आहे. परंतु त्यांच्या अपेक्षा त्या फरारी लोकांकडून पूर्ण होत असल्या कारणाने हे शासन त्यांना अटक करत नाहीत. म्हणजेच आपल्या ठेवीदारांची दिशाभूल करण्याचा हा सर्व स्तरातून म्हणजे शासनाकडून, प्रशासनाकडून आणि तपास यंत्रणाकडून होत आहे. आणि त्यांनी त्या जे काही 14 ऑगस्ट रोजी जे काही निवेदनामध्ये आपणाला इच्छामरण उपोषणाच्या वेळी जे काही आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची कुठलीही एकाही अधिकाऱ्यानं आजपर्यंत पूर्तता केलेली नाही. आणि त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आपण जन आक्रोश आंदोलन करत आहोत. सर्व ठेवीदारांना अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीचा अध्यक्ष म्हणून आपणाला विनंती आहे की येत्या 4-8 दिवसामध्ये आपण जन आक्रोश आंदोलन प्रत्येक ठिकाणी आपल्या ज्या ठिकाणी गुन्हा नोंद झालेला आहे त्या ठिकाणी सर्व ठेवीदारांनी एकत्र यायचं आहे. म्हणजे कुठल्याही असेल
म्हणजे ज्या काही मल्टीस्टेट बंद पडलेल्या आहेत त्या सर्व मल्टीस्टेटचे ठेवीदार जे कोणी असतील त्यांनी सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण जे काही निवेदन जन आक्रोश आंदोलनाद्वारे किंवा जन आक्रोश आंदोलनाची तीव्रता शासनाच्या निदर्शनास आणून देऊन ते आपल्याला आंदोलनाची ती नोटीस द्यायची आहे. एवढंच आपण सगळ्या जणांनी करायचं आहे, ज्यामुळं की आपणाला ज्या काही त्यांनी आश्वासनं दिलेली आहेत त्या आश्वासनाची पूर्तता होईल. एवढेच माझे आपणा सर्वांना अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीकडून विनंती आहे की यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा आणि जन आक्रोश आंदोलनाद्वारे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आपलं निवेदन द्यायचं आहे. जय हिंद, जय भारत, जय ठेवीदार, जय संघटक.